नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे रहस्य कुणालाच कळले नाही. सूर्यदेव भगवान श्रीरामांचे गुणगान करीत गेला. हा महोत्सव पाहून देव, मुनी आणि नाग आपल्या भाग्याची प्रशंसा करीत आपापल्या घरी गेले. हे पार्वती, तुझी बुद्धी श्रीरामांच्या चरणी पूर्ण रमलेली आहे, म्हणून मी आणखी एक गुपित तुला सांगतो ते ऐक. काकभुशुंडी आणि मी दोघेजण बरोबर होतो, परंतु आम्ही मनुष्य रूपात असल्यामुळे आम्हास कोणी ओळखू शकले नाही. परम आनंद आणि प्रेमसुखाने प्रफुल्लित झालेले आम्ही आनंदमग्न मनाने नगरीच्या गल्ल्यांमधून स्वतःला विसरून फिरत होतो. परंतु हे शुभचित्र श्रीरामांची ज्याच्यावर कृपा असेल तोच जाणू शकेल. त्यावेळी जो जसा आला आणि ज्याला मनाला जे आवडले ते राजांनी त्याला दिले. हत्ती, रथ, घोडे, सुवर्ण, गायी, हिरे आणि तऱ्हेतऱ्हेची वस्त्रे राजांनी वाटली. राजांनी सर्वांना संतुष्ट केले. त्यामुळे सर्व लोक सर्वत्र आशीर्वाद देत होते की तुलसीदासाचे स्वामी असलेले सर्व पुत्र चिरंजीव होत. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले. दिवस रात्र कसे जात होते हेच कळत नव्हते. तेव्हा नामकरण संस्काराची वेळ झाल्याचे पाहून राजांनी ज्ञानी मुनी वशिष्ठांना बोलावणे पाठवले. मुनींची पूजा केल्यावर राजांनी सांगितले की हे मुनी, तुमच्या मनात जो विचार असेल त्याप्रमाणे नावं ठेवा. मुनी म्हणाले, हे राजा, यांची अनेक अनुपम नावे आहेत, तरीही मी आपल्या विचाराप्रमाणे सांगतो. हा जो आनंदाचा सागर व सुखाचा भांडार आहे, ज्याच्या आनंद सिंधूच्या एका कणाने तिन्ही लोक सुखी होतात, त्या तुमच्या सर्वात मोठ्या पुत्राचे नाव राम आहे. तो सुखाचे माहेर आणि संपूर्ण लोकांना शांती देणारा आहे. जो जगाचे भरण पोषण करतो त्या तुमच्या दुसऱ्या पुत्राचे नाव भरत असेल. ज्याच्या स्मरणानेच शत्रूचा नाश होतो त्याचे वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न नाव आहे. जो शुभ लक्षणांचे धाम आहे, श्रीरामांचा आवडता आहे आणि जगाचा आधार आहे, त्याचे गुरु वशिष्ठांनी लक्ष्मण असे सुंदर नाव ठेवले. गुरूंनी विचारपूर्वक ही नावे ठेवली आणि म्हटले, हे राजा, तुमचे चारी पुत्र हे वेदाचे तत्वस्वरूप प्रत्यक्ष परात्पर भगवान आहेत, जे मुनिजनांचे धन, भक्तांचे सर्वस्व आणि श्री शंकरांचे प्राण आहेत. ते या प्रसंगी तुम्हा लोकांच्या प्रेमापोटी बाललीलेमध्ये सुख मानत आहेत. लहानपणापासूनच श्रीरामांना आपले परम कल्याण करणारे स्वामी मानून लक्ष्मणाने त्यांच्या चरणी प्रेम केले. भरत व शत्रुघ्न या दोघा भावांमध्ये स्वामी सेवकाच्या ज्या प्रेमाची प्रशंसा होते तशी प्रीती होती. श्याम व गौर देहाच्या दोन्ही सुंदर जोड्यांचे लावण्य पाहून माता त्यांना दृष्ट लागू नये म्हणून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकत असे. तसे पाहता चारीही पुत्र शील, रूप आणि गुणांचे निधान होते, तरीही सुखसागर श्रीराम हे सर्वात श्रेष्ठ होते. त्यांच्या हृदयात कृपारूपी चंद्र प्रकाशित होता. मनाला मोहून टाकणारे त्यांचे रहस्य त्या कृपारूपी चंद्राच्या किरणांचे द्योतक होते. कधी मांडीवर घेऊन तर कधी सुंदर पाळण्यात घालून माता माझ्या लाडक्या म्हणून त्यांना जोजवत असे. जे सर्व व्यापक, निरंजन, मायारहित, निर्गुण, विनोदरहित आणि अजन्मा ब्रह्म आहे, तेच प्रेम आणि भक्तीला वश होऊन कौसल्याच्या मांडीवर खेळत होते. त्यांच्या नीलकमल किंवा पूर्ण जल भरलेल्या मेघासमान श्यामल शरीरामध्ये कोट्यवधी कामदेवांची शोभा आहे. लाल लाल चरणकमलांच्या नखांची शुभ्र कांती लाल कमलांच्या पानांवर स्थिरावलेले जणू मोती वाटत होते. चरणतळावर वज्र, ध्वजा आणि अंकुश यांची चिन्हे शोभत होती. पैंजणांचा ध्वनी ऐकून मुनींचेही मन मोहित होत असे. कमरेला करदोटा आणि उदरावर 3 वळ्या होत्या. नाभीची गंभीरता ज्यांनी पाहिली आहे तेच ती जाणत. अनेक आभूषणांनी सुशोभित झालेल्या भुजा होत्या. हृदयावर रुळणाऱ्या वाघनखांची छटा तर अगदीच आगळीच होती. छातीवर रत्नजडित हारांची शोभा विलसत होती आणि भृगूंचे चरणचिन्ह पाहून मन लोभून जाई. कंठशंखाप्रमाणे चढ उताराचा 3 रेखांनी शोभित होता. हनुवटी सुरेख होती. मुखावर असंख्य कामदेवांचे सौंदर्य पसरलेले होते. 2 सुंदर कोवळे दात आणि लाल चुटूक ओठ होते. नाक व भाल प्रदेशातील तिलकाच्या सौंदर्याचे तर वर्णन कोण करू शकेल. त्यांचे कान व गाल फारच सुंदर होते. बोबडे बोल तर मनाला मोहवीत होते. जन्मापासूनच असलेले कुरळे काळेभोर केस आई वारंवार विंचरीत असे. अंगात पिवळे झबले घातले होते. त्यांचे रांगणे मला फारच आवडत होते. त्यांच्या रूपाचे वर्णन वेद आणि शेषसुद्धा करू शकणार नाहीत. ज्याने ते कधी स्वप्नात का होईना पाहिले असेल तोच ते जाणू शकेल.
जे सुखाचे खान आहेत, मोहापलीकडचे आहेत, ज्ञान, वाणी आणि इंद्रियातीत आहेत, ते भगवान दशरथ कौसल्या यांच्या अत्यंत प्रेमाच्या अधीन होऊन पावन पालक्रीडा करीत आहेत. अशा रीतीने सर्व जगाचे मातापिता असणारे श्रीराम अयोध्यावासींना आनंद देत. ज्यांनी श्रीरामांच्या चरणांवर प्रेम केले असेल त्यांनाच हे भवानी हा आनंद प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. श्री रघुनाथांशी विन्मुख होऊन मनुष्य कोट्यवधी उपाय करो, परंतु त्याला संसार बंधनातून कोण मुक्त करू शकेल? जिने संपूर्ण चराचर जीवांना आपल्या मुठीत ठेवले आहे, ती मायासुद्धा प्रभूंना भीत असते. भगवंत त्या मायेला भ्रुकुटीच्या इशाऱ्यावर नाचवत असतात. अशा प्रभूंना सोडून इतर कोणाचे भजन करावे सांगा बरं? निष्कपट भावाने काया वाचा मनाने भजताच श्री रघुनाथ कृपा करतील. अशा प्रकारे प्रभू श्रीरामचंद्रांनी बालक्रीडा केली आणि सर्व नगरवासियांना आनंद दिला. कौसल्या माता कधी त्यांना मांडीवर घेऊन हलवीत डोलवीत असे आणि कधी पाळण्यात झोपून झोके देत असे. कौसल्या माता प्रेमात अशी बुडून जाई की दिवस रात्र केव्हा आली व गेली याचे तिला भान राहत नसे. पुत्राच्या स्नेहामुळे माता त्यांच्या बालचरित्राचे गायन करी. आजच्यासाठी धन्यवाद.